सावत्र बापच निघालाय नराधम। मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत। मुलगी बेशुद्ध पडूनही आईनं ही घटना लपवली आहे। मुलीला मारहाण करण्यात आली आहे। गळ्यावर चटके सुद्धा देण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगर मधला संतापजनक हा सगळा प्रकार आहे। वर्षभरापूर्वी आईनं दुसरं लग्न केलं आणि या सावत्र बापानं 10 वर्षाच्या चिमुकलीवर अमानुषपणे अत्याचार केलेला आहे। ही घटना बुलढाणा जिल्ह्यात घडलेली आहे। रक्तस्राव होऊन मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर आईनं या घटनेची वाच्यताही केलेली नाही। त्यानंतर वडिलांनी 2 वेळा अत्याचाराचा प्रयत्न केल्यानं मुलगी घरातून पळाली आहे। शहरात येत परिचयातील एका महिलेचं घर गाठलं। त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। काही वर्षांपूर्वी शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या 10 वर्षीय मुलीच्या वडिलांचं निधन झालं आणि आईनं बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंबा इथल्या एका शेतकऱ्यासोबत दुसरं लग्न थाटलं। 15 दिवसांपूर्वी सावत्र पित्यानं अत्याचार केला। त्यामुळे ती तणावाखाली गेलेली होती, आजारी पडलेली होती आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस येतोय।